राम राम मंडळी, चला आज बनवूया मिक्स भाजी, पौष्टिक आणि खायला पण छान। चला बघूया साहित्य आणि कृती। मी घेतलेत पावट्याचे दाणे, दोडका बारीक चिरलेला, बटाटा, वांग घ्यायचं, टोमॅटो, घेवड्याच्या पापडी शेंगा, वाटाणा, गाजर, फोडणीसाठी कांदा आणि कोथिंबीर। तीळ, शेंगदाणे, आलं, लसूण आणि खोबरं याची पेस्ट करून घ्यायची। कढई तापवूया। नंतर त्याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये फोडणीसाठी मोहरी आणि जिरं, मोहरी घातली, आता जिरं पण घातलं। नंतर कांदा फोडणीला घालूया। कांदा त्याच्यामध्ये भाजून घेऊया। कांदा लालसर भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पावट्याचे दाणे घालूया। पावट्याचे दाणे भाजून झालेले आहेत, त्याच्यामध्ये वाटाणा घालूया। थोडा वेळ झाकून ठेवूया, थोडा वेळ शिजू देऊया। बऱ्यापैकी शिजलेली आहे भाजी। जी भाजी शिजायला वेळ घेते ती भाजी अगोदर घालायची। आता मी याच्यामध्ये वांग ॲड केलं, नंतर बटाटा घालूया। आणि भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोडका घालूया, नंतर गाजर घालूया। आता यामध्ये पापडी शेंगा, घेवड्याच्या घालूया। या सगळ्या भाज्या तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेऊया। मिक्स झाल्यानंतर ते थोडा वेळ झाकण लावून शिजवून घेऊया। भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे। असं तेलामध्ये शिजवून घेतल्यानंतर चटणी घातल्यावर जास्त वेळ शिजवायला लागत नाही। आता याच्यामध्ये भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार। हळद पावडर घालूया आणि लाल तिखट, कोल्हापुरी झणझणीत चटणी। हे पूर्ण मिक्स करून घेऊया। थोडासा गरम मसाला घालूया। हा गरम मसाला मी घरच्या घरीच तयार केलेला आहे। गरम मसाल्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। ह्यामध्ये ही पेस्ट घालून घेऊया। शेंगदाणे, तीळ, आलं, लसूण आणि सुकं खोबरं याची मी पेस्ट करून घेतलेली ही पेस्ट याच्यामध्ये घातली। ती मिक्स करून घेतली। ते शिजण्याकरता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं।
थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. वर झाकण ठेवून थोडा वेळ आपण आता ही शिजू देऊया. आता भाजी शिजलेली आहे. मस्त अशी मिक्स भाजी तयार. कशी वाटली भाजी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.